परमपूज्य बाबा बेलसरे 1989च्या प्रवचनामध्ये सांगतात, नाम जर चिकाटीने घेतलं तर विचार थांबलेच पाहिजेत. अनुभव घेत नाही हो कोणी, काय करावं? अगदी अनुभवाचीच गोष्ट आहे की विचार चालू दे, नाम सोडायचं नाही. महाराजांचा दृष्टांत फार अप्रतिम आहे याला. महाराज म्हणाले, एक बाई नोकरीसाठी रस्त्यावरून निघाली. रस्त्यावर हजारो माणसे असायची. त्यातील एक वाईट मनुष्य होता. तो तिला पाहून खाकरला. त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. दुसरी एक मैत्रीण भेटली. म्हणाली, घाई आहे मला. चालत राहिली. हे सगळं होत असताना चालत राहिली तर स्टेशनावर लवकर पोचते ना. तसं चांगला विचार आला, वाईट आला तरी नाम चालू ठेवलं तर भगवंतापर्यंत पोचेलच पोचेल म्हणाले. काय महाराजांची बुद्धिमत्ता असली पाहिजे हो. सांगण्याची खूबी काय आहे बघा. आपण काय करतो? खाकरला की त्याच्याशी भांडायला सुरुवात आणि मित्र भेटला की त्याच्याशी गप्पा ठोकायला सुरुवात. शेवटी गाडी चुकायचीच मग, नाही का? असं होत आहे बघा. तेव्हा आपण शब्दशक्तीला शरण जावं, ते माझं म्हणणं. शब्दशक्तीला शरण जाणं म्हणजे काय? की शब्दामध्ये 2 अंगे आहेत. एक उच्चार आणि दुसरा अर्थ, अशी 2 अंगे. शब्दाला तेव्हा आपण शरण जाणे म्हणजे शब्दाला चिटकून अर्थाला शरण जाणं, हे शब्दाला चिकटणं आहे. बरं, राम म्हणजे काय? राम म्हणजे परमात्मा. असा जर राम शब्दाचा अर्थ असेल आणि तो परमात्मा सर्वव्यापी आहे, तर तो माझ्यामध्ये आहे. तर नाम घेताना माझ्या अंतरात जो कोणी आहे त्याचं स्मरण मला व्हायला पाहिजे. म्हणजे नामस्मरण बरोबर झालं, नाही का? ही फार मोठी झाली ज्ञानाची भाषा. भक्तीची भाषा म्हणजे नाम घेताना ते माझ्या जवळ आहेत, कारण मी नामाला धरलं आहे, ही भावना ठेवणं. म्हणून म्हणाले, जेथे नाम तेथे माझे प्राण. मग नाम बरोबर केव्हा चाललं आहे? नाम घेताना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजे नाम बरोबर चाललं आहे. बरं, अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजे काय? जितका मी मला खरा आहे तितके ते मला खरे वाटले म्हणजे अस्तित्वाची जाणीव खरी आहे. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव वाढवणे हाच परमार्थ आहे. परमपूज्य बाबा बेलसरे. संकलन श्री प्रसाद वामन महाजन. श्रीराम जय राम, जय जय राम.